नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर जे एक अनिश्चिततेचं मळब दाटलं होतं ते आज दूर झाले. संदर्भ आहे सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल असलेल्या याचिकेचा. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात, ओबीसी आरक्षणाच्या मर्यादा संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका सुरू आहे त्या याचिकेअन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही होणार हा प्रश्न गेले अनेक दिवस चर्चेत होता. हा प्रश्न कायम असतानाच राज्यामध्ये 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्या. या निवडणुकांचा कार्यक्रम हळूहळू पुढे सरकत होता, पण याचिकेकडे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश काय येतात याकडे लक्ष ठेवून राज्य निवडणूक आयोगानं अजूनही जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांचा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलेला नाही. खरं तर 31 जानेवारीच्या आत राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचं उद्दिष्ट निवडणूक आयोगासमोर आहे. त्याची वाच्यता सुद्धा निवडणूक आयोगानं या आधीच्या निवडणुका घोषित करताना केलेली आहे. मात्र सगळ्यात मोठा अडसर होता तो या याचिकेचा. आज याच संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय आला. निर्णय असा आहे की सध्या जो निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे तो सुरू राहू द्यावा. पुढच्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या ज्या निवडणुका असतील त्यांचेही कार्यक्रम घोषित करा. राज्यामधल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे सुद्धा कार्यक्रम घोषित करा. अट एकच आहे, ओबीसी आरक्षण 27% देत असताना एकूण आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका. ज्या निवडणुका आधी घोषित झालेल्या आहेत त्यामधल्या काही निवडणुकांमध्ये म्हणजे जवळपास 40 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतीमध्ये ही मर्यादा ओलांडली गेलेली आहे, पण त्यांचा कार्यक्रम घोषित झालेला आहे. आता ज्यांचा कार्यक्रम घोषित झालेला नाहीये तिथे जर हे करायचं असेल तर आरक्षणाच्या पद्धतीमध्ये, पॅटर्नमध्ये काही बदल करावे लागतील. ते बदल केले जाणार आहेत का? ते बदल न करताच निवडणुका घेतल्या तर किती जागांचा फटका बसू शकेल? आणि मग या निवडणुकांवरची, निवडणुका घेण्याबाबतचं जरी अनिश्चिततेचं मळब गेलेलं असलं तरी मग ज्या निवडणुका ज्या 27% आरक्षणाची मर्यादा पाळत असताना 50%ची मर्यादा ओलांडून झालेल्या आहेत त्याच्यावरची अनिश्चिततेची तलवार कायम राहणार का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले. सोप्या शब्दांमध्ये सांगायचं, निवडणुका होऊ शकतील, मात्र 50%ची मर्यादा ओलांडली तिथल्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम असेल. या संदर्भात प्रश्न बाकी सगळ्यांच्या मनामध्ये भरपूर आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत, पण त्या अगोदर एक रिपोर्ट बघूया ज्यामध्ये हे स्पष्ट होईल की आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलंय. मतदान होणार. हो, राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदानाचा मार्ग मोकळा झालाय. 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींचं मतदान ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला होणार आहे. शिवाय जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका सुद्धा निवडणूक आयोगाला जाहीर करता येणार आहेत. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या निवडणुकांचा धुरळा पुढचे किमान 2-3 महिने तरी खाली बसणार नाही हे आता स्पष्ट झालंय. ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलं तेही बघा. नगर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या घोषणा झाल्याप्रमाणेच होतील. निवडणुका घ्यायला न्यायालयाची कोणतीही आडकाठी असणार नाही. पण सर्व निवडणुका या न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहतील. 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण देण्यात आले. अधिकच्या आरक्षणाबाबतचा निर्णय हा याचिकेच्या निकालावर अवलंबून असेल. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेसाठी कोणतीही आडकाठी नाही. पण जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आरक्षण हे 50%पेक्षा जास्त नसावं. कोर्टाच्या निर्णयामुळे कोणकोणत्या बाबी स्पष्ट झाल्यात ह्या अधिक सोप्या भाषेत समजून घेऊयात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणूक आयोगानं घोषित केल्यानुसार नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका 2 तारखेला पार पडतील. घोषित निवडणुकीवर कोणतीही स्थगिती येणार नाही. आरक्षणाची मर्यादा ओलांडली नसेल तर निवडणुका विनासायासच पार पडतील. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 2 महानगरपालिका आहेत ज्यांच्या निवडणुका अडचणीमध्ये असू शकतात. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका विनासायास पार पडू शकतात.
सुप्रीम कोर्टानं आज दिलेल्या निर्देशांनंतर ओबीसी नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूयात. न्यायालयाने आज स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही निवडणुकीला आम्ही स्थगिती देत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी ही डेडलाईन टाकून दिलेली आहे आणि 31 जानेवारीच्या पूर्वी या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपवायच्या आहेत आणि त्याच्यामुळे ते थांबवू शकत नाही. राज्य निवडणूक आयोग सुद्धा थांबवू शकत नाही, कारण उद्या सर्वोच्च न्यायालय म्हणणार की आम्ही थोडी थांबवले होते, आम्ही ते दिलेला नव्हता आणि म्हणून राज्य निवडणूक आयोग या निवडणुका थांबवणार नाही. आम्ही सन्माननीय न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो पहिल्यांदा. पण आता लार्जर बेंच जे बनवलेलं आहे त्याची हिअरिंग घेत असताना महाराष्ट्रानं अनुभवजन्य डाटा गोळा केला का, इम्पेरिकल डेटा गोळा केला का? कारण बांटिया समितीनं जी आकडेवारी ओबीसीची दाखवलेली आहे ती महाराष्ट्राच्या डोळ्यात धुळफेक करणारी आहे. त्यामुळं बांटिया समितीच्या शिफारशी महाराष्ट्र शासनाने लार्जर बेंच समोर देऊ नये. अनुभवजन्य व्यापक असा सर्वे करावा, सुप्रीम कोर्टानं सांगितलेली ट्रिपल टेस्ट करावी आणि मग लार्जर बेंच समोर हे हिअरिंग व्हावं. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीनंतर 2 तारखेच्या मतदानाचा मार्ग मोकळा झाला असला तरी मूळ प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये SC, ST आणि ओबीसी आरक्षण 50% मर्यादा ओलांडतंय तिथं निवडणुका कशा घ्यायच्या, वॉर्डमधलं आरक्षण कसं जाहीर करायचं आणि सोबतच सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या 50% मर्यादेचं पालन कसं करायचं याची उत्तरं अजूनही मिळायची आहेत. सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग केले आणि पुढची सुनावणी 21 जानेवारीला होईल. या सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्वाळा देतं यावरच या सगळ्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. जरी निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला असला तरी अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहेत. म्हणजे अगदी सर्वसामान्य मतदारांच्या मनात आहेत, जे राजकीय पक्ष निवडणुकांना सामोरे जातात त्यांच्या मनात आहेत, जे उमेदवार निवडणुकीला उभे राहू शकतात त्यांच्या मनामध्ये आहेत आणि याशिवाय ज्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत त्यांच्याही मनात अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर. विनायकजी नमस्कार. नमस्ते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले आपल्या सोबत आहेत. अमोलजी नमस्कार. 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 ही जी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि याच्या अगोदरपासून या संपूर्ण मुद्द्यावर जे सातत्यानं बोलतायत ते ओबीसी याचिकाकर्ते विकास गवळी आपल्या सोबत आहेत. विकासजी पुन्हा एकदा स्वागत चर्चेमध्ये. ओबीसीचे नेते मृणाल ढोले पाटील आपल्या सोबत आहेत. मृणालजी आपलंही स्वागत. नमस्कार. राजकीय विश्लेषक किरण तारे सर आपल्या सोबत आहेत. किरणजी नमस्कार. नमस्कार. आणि आरक्षणाचे अभ्यासक शिवानंद भानुसे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. सुरुवातीला विकास गवळीजी, आता मला एक सांगा की आज कोर्टामध्ये जे जे काही झालं त्यानं समाधानी आहात? कारण सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी अर्थ याचा एवढाच आहे की चला एकदा निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. धन्यवाद, आपण मला या चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं. आता आपण जे म्हणालात की आपण समाधानी आहात का, निवडणुका कशासाठी आहेत? त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळण्यासाठी. बरोबर. आणि निवडणुकीच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातल्या आमच्या ओबीसी बांधवांना प्रतिनिधित्व मिळणार. परंतु त्यांच्या डोक्यावर जर ती टांगती तलवार कायम राहत असेल, ज्या मुद्द्यासाठी मी ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, ज्याच्यामध्ये 50%चा मुद्दा फार गौण विषय आहे, त्याच्यामध्ये एखादी 2 सीट कमी जास्त होईल, त्या कमी जास्त होण्यानं फार काही फरक पडणार नाही. कारण 289 लोकांची पदं ज्या वेळेला गेली होती त्यानंतर त्या सगळ्या सीट ह्या ओपन मधून निवडणुका झाल्या होत्या आणि त्यामध्ये 10% लोक जर वगळले तर तेच ओबीसीचे कॅन्डिडेट ओपन मधून सुद्धा निवडून आले. महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्या लोकांना आपण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून ओबीसीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या सभागृहात पाठवतो, परंतु त्यांचा जो कार्यकाळ आहे तोच जर त्यांना पूर्णपणानं मिळत नसेल, उद्या जर त्यांच्यावर 289 लोकांवर जशी टांगती तलवार राहिली आणि त्यांची पदं गेले, तशी जर यांच्यावर पुन्हा पदं जाण्याची वेळ आली तर तो किती मोठा घात या ओबीसीच्या प्रतिनिधींसोबत होणार आहे. त्या ठिकाणी ओबीसीचं प्रतिनिधित्व उद्या राहील की नाही ही परिस्थिती आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी कायम राहिली. मला तर फार अतिशय म्हणजे दुर्दैवानं हा विषय या ठिकाणी नमूद करावा असं वाटतो की याला विरोध करायला
दुसरे तिसरे कोणी नाही, आपले ओबीसी लोकच आहेत. जसं विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोगाची शिफारस केल्याच्या नंतर या देशामध्ये पहिली आत्महत्या ही ओबीसीची झाली होती. तशीच परिस्थिती आज आहे. आज सुद्धा त्या ठिकाणी या बाठिया कमिशनच्या रिपोर्टला विरोध करण्यासाठी ज्या लोकांनी बाठिया आयोग नेमला, ज्या लोकांनी त्या बाठिया कमिशन मध्ये जे लोक सदस्य होते, तेच लोक आज सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या बाठिया कमिशनला विरोध करायला होते. बाठिया कमिशनला विरोध करणं किंवा त्याला फेवर करणं हाही माझा महत्वाचा मुद्दा नाही, परंतु या राज्यामध्ये जर ओबीसीला आरक्षण टिकवायचं असेल तर बाठिया कमिशन मध्ये जी ट्रिपल टेस्ट केलेली आहे, मला वाटतं बाठिया कमिशनच्या आयोगाच्या त्या मुद्द्याकडे मी येते, कारण तो आणखीन सविस्तरपणे आपल्याला डिस्कस करावा लागेल. पण आज चर्चेमध्ये मान्यवर पण खूप आहेत, त्यामुळे सगळ्यांना संधी देण्याच्या दृष्टीने आपण उत्तरं थोडीशी शॉर्ट ठेवण्याचा प्रयत्न करूयात. मृणालजी, तुमची आजच्या निकालाबद्दलची प्रतिक्रिया. ओबीसी समाजाला हा निर्णय मान्य आहे की ओबीसी समाजाचं असं म्हणणं होतं की निकाल पहिला पूर्ण लागू देत आणि मगच निवडणुका व्हावेत? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ओबीसी समाजाची प्रतिक्रिया मी नंतर देतो, पण एक मतदार म्हणून मी अतिशय खुश आहे की गेले 6-7 वर्ष ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका थांबल्या होत्या त्या आता कुठंतरी होत आहेत. आणि याच्यासाठी बरेच कारण हे ओबीसी समाजाला धरलं गेलं. ओबीसी मुळे निवडणुका होत नाहीत असा कुठंतरी ओबीसी समाजावर एक ठपका ठेवण्यात आला होता. आणि त्याचं कारण हे विकास गवळी सारखी जी लोक आहेत की जी ओबीसीच्या विरोधात जाऊन याचिका करतात आणि आकडे नाहीयेत, 50%च्या वर हे नाहीयेत, कोणाची पदं जातील याच्यासाठी आरक्षण करतात. ओबीसी समाज अतिशय खुश आहे की स्थानिक स्वराज्य संस्था होत आहेत. अतिशय किरकोळ विषय होता, फक्त 20% ठिकाणी ओबीसीचं आरक्षण हे 50%च्या वर जात होतं आणि ते पण राज्य निवडणूक आयोगाच्या चुकीमुळं. आमची त्याच्यात काही चूक नव्हती, ओबीसी समाजाची काही चूक नव्हती, आरक्षण आम्ही सोडली नव्हती, हे राज्य निवडणूक आयोगाने केलं होतं, महाराष्ट्र सरकारच्या कायद्याप्रमाणे केलं होतं. पण चूक असेल तर ती निस्तरावी लागेल ना, मग त्याच्यामध्ये विकास गवळींची चूक काय? जिल्हा परिषद मृणाल ढोले पाटील, जी चूक असेल तर ती निस्तरावी तर लागणार ना, कुणाल तरी त्याच्यासाठी. त्यांचं काय म्हणणं होतं की त्यांचं म्हणणं होतं की आज तुम्ही निवडणुका घ्याल, ओबीसी आरक्षणामधनं लोक निवडून येतील आणि उद्या निकाल लागल्यावर पुन्हा त्यांच्या सीट जातील, त्यानं काय होणार आहे एवढंच म्हणतात ना ते. नाही, पण एक लक्षात घ्या ना, त्यात किती जणांच्या सीट जाणार आहेत? 20% जणांच्या सीट जर गेल्या तर जातील. तो जर तरचा प्रश्न आहे, म्हणजे कोर्टात कोणीतरी जाईल, मग त्यांच्या सीट जातील, मग त्यांच्यावर अन्याय होईल, म्हणून मी आज याचिका करतोय. याचा काही संबंध नाही. 80% ठिकाणी पण असं आहे मृणालजी, असं आहे की जर 20% जर जास्त दिलं जात असेल तर मग कुणाचा तरी अधिकार गेला की मग ते कोर्टात गेल्यावर काय, म्हणजे कोण कोर्टात गेलं याच्यावर ना काही निर्णय नाही ना. जे नियमात आहे त्यानुसार झालं पाहिजे. 50%ची मर्यादा असेल तर ती पाळली गेली पाहिजे. ताई 20% जास्त नव्हतं जात, 50%च्या वर जात होतं. काही ठिकाणी 4%, काही ठिकाणी जे काही असेल 1% जात असेल, 2% जात असेल, पण याच्यासाठी कोणी कोर्टात गेलं तर ते दोषी कसं? शिवानंदजी सांगा बघू मला. नाही, मी ऐका ना,
मी म्हणत नाहीये ते दोषी आहेत, पण मी म्हणतोय की ते दरवेळेस असंच करतात आणि दरवेळेस निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या पुढे ढकलत असतात. कारणाने ठीक आहे. चला शिवानंद सर म्हणजे काही एखादी गोष्ट चुकत असेल तर त्याच्यासाठी काही कोर्टातही नाही जावं का? म्हणजे मग ते ज्याने याचिका केली त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून काय उपयोग आहे? एक लक्षात घ्या, येते आता मृणालजी, येते तुमच्याकडे. आता शिवानंद सरांना बोलू देत. येते तुमच्याकडे. एक निकाल यायला 4-4, 5-5 वर्ष लागतात. मग असं जर असेल, मग प्रत्येक ठिकाणी मग ऍडमिशन लांबवले जातील, जॉब लांबणीवर जातील. मग पण नुसतं कोर्टामध्ये असं आहे. पण मृणालजी, एक साधा नियम आहे ना, चूक होत असेल तर ती दुरुस्त व्हायला पाहिजे. त्याला 4-5 वर्ष जातील म्हणून काही ती 4-5 वर्ष ते खेचतच बसायचं, पुढच्या अनेक वर्ष खेचत बसायचं असं नाही ना होऊ शकत. तर ती चूक कोणाची झाली? राज्य सरकारची झाली. मग ती कुणीतरी सांगावं लागेल ना. हो, मग त्यांनी राज्य सरकारला सांगायचं होतं, निवडणूक आयोगाला सांगायचं होतं. त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं का? त्यांनी जर केलं असतं तर इथपर्यंतची वेळच आली नसती. आता कोर्टाने सांगितलं होतं ना मागच्या वेळेला सुद्धा की 50%च्या आतमध्ये द्या. तरी काय केलं आपण? तरी आपण पुढे गेलो. आता पुन्हा ते बदलायची वेळ आलेली आहे. 6 मेच्या ऑर्डर मध्ये क्लिअर कोर्टाने सांगितलं होतं की याच्या पूर्वीचे जे एक्झिस्टिंग लॉ होता त्याच्याप्रमाणे तुम्ही निवडणुका घ्या. आता त्याचा अर्थ विकास गवळींनी असं लावला की त्याच्या आधी निवडणुका होत्या म्हणजे 0 ओबीसी रिझर्वेशन होतं. असं नाही. बीपीएमसी ऍक्ट आहे, सगळे रिझर्वेशनचे कायदे आहेत, त्याच्यामध्ये 27% ओबीसी रिझर्वेशन होतं. जर प्री एक्झिस्टिंग कायदे लावायचे झाले असं कोर्टानेच सांगितलं होतं. ठीक आहे, आपण टेक्निकॅलिटीमध्ये नको जाऊया. आपण टेक्निकॅलिटीमध्ये नको जाऊया. प्रेक्षकांसाठी गोंधळाच होईल. मृणालजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. ठीक आहे. शिवानंद सर, जर काही चूक होत असेल तर आणि कोणी गेलं कोर्टामध्ये तर काय त्या कोर्टात गेलेल्या माणसावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं, त्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं? कविताजी, हा प्रश्न 2020 साली उपस्थित झाला. त्यानंतर 2022 ला कोर्टानं या पद्धतीचे डायरेक्शन दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हे करणं अपेक्षित होतं. इतर 10-12 राज्यात सुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्या राज्यांनी ते प्रश्न इम्पेरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्ट घेऊन सॉल्व्ह केलेला आहे. महाराष्ट्र सरकारनं तो सॉल्व्ह केलेला नाही. विकास गवळीची यामध्ये चूक आहे असं मला अभ्यासक म्हणून वाटत नाही. कारण उद्या जेव्हा यांना हे पदं मिळतील आणि अचानक एवढा मोठा खर्च होऊन जातो, मानसिकता असते, सगळ्या गोष्टी असतात आणि जेव्हा जेव्हा पद जातं तेव्हा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. मग ते 20% असो का 22% असो, हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. आज ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं डायरेक्शन दिलेले आहेत आणि 21 जानेवारीची तारीख दिलेली आहे, त्याचं एक कारण आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचं कारण आहे 324 कलम प्रमाणे निवडणूक पारदर्शक आणि प्रामाणिक व्हावी, 5 वर्षात निवडणूक व्हावी असं 324 कलम सांगतं. आणि 329B हे कलम सांगतं की निवडणूक एखादी प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर सुप्रीम कोर्टापासून सेशन कोर्टापर्यंत कुणीही त्यामध्ये हस्तक्षेप करू नये, ती प्रक्रिया पार पडू दिली जावी. म्हणून आज अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे. आणि 21 तारीख जी दिली आहे ते 3 न्यायाधीशांचं घटनापीठ बसेल. 21 तारखेला घटनापीठ कशासाठी बसेल? फक्त बांटिया कमिशन योग्य आहे की नाही यावर निर्णय देण्यासाठी बसेल. 50%ची मर्यादा ओलांडण्याचा जो प्रश्न आहे तो ऑलरेडी के कृष्णमूर्ती जजमेंट आहे, त्या अगोदरचं इंदिरा साहनी जजमेंट आहे. यानुसार जर आपण विचार केला तर हे 5 जजेसचं घटनापीठ होतं. जर 50%च्या मर्यादेवर विचार करायचा असेल आणि त्यावर जर मार्ग काढायचा असेल तर 7 जजेसचं घटनापीठ बसावं लागेल. हा 3 प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे 21 जानेवारीला काहीही होणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ज्या निवडणुका होत आहेत नगर परिषदेच्या, त्या निवडणुका झाल्यानंतर ज्या 57 ठिकाणी हा प्रश्न उपस्थित झालेला आहे, कदाचित हे निवडून आले तर आजही इम्पेरिकल डेटा आहे का, ट्रिपल चेक झालेली आहे का, ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने झालेलं आहे का. त्यामुळे सुप्रीम कोर्ट 3च्या याच्यात तर मान्य करणार नाही. बांटिया आयोग स्वीकारला काय, नाही स्वीकारला काय, आता सध्या काहीही फरक पडणार नाही हे आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी 7 जजेसचं घटनापीठ बसावं लागणार आहे आणि त्यावर प्रश्न म्हणजे त्यावर उत्तर मिळणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी राज्य सरकारला आज ट्रिपल टेस्ट साठी इम्पेरिकल डेटा असेल, ज्या पद्धतीने आयोग नेमणं असेल, 50%च्या मर्यादेचा प्रश्न असेल, या घटनात्मक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. आरक्षण वाढलं त्याच्यावरही प्रोसिजर असते, त्याच्यावरही
ते टिकून ठेवण्यासाठी एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस, ते एक्स्ट्राऑर्डिनरी दाखवावे लागतात. अगेन सिच्युएशन, त्याच्यासाठी इम्पेरिकल डेटा लागतो. पण शिवानंद सर, म्हणजे थोडक्यात त्यासाठी- तुम्ही हे सांगताय की 50%च्या वर आता कुणी जर गेलं असेल तर ते काही टिकणारं नाहीये, त्याच्यावर कोर्टानं आधीच फुल्ली मारलेली आहे, त्यामुळे आता जरी ते दिलं तरी निवडून आल्यावर सुद्धा त्याच्यावरची तलवार कायम राहणार आहे. कुणी कोर्टात गेलं तरी ते रद्द होऊ शकते. एम आय राईट? आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी, आता नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या, परंतु उद्या महापालिकेमध्ये 2 महापालिका आहेत, नागपूर आणि चंद्रपूर. हो. या ठिकाणी काय करायचं? या ठिकाणी 50%च्या वर, 50%च्या आज घोषित करून निवडणुका घोषित करायच्या, तर कुणाचं आरक्षण कमी करायचं? SC ST करता येणार नाही, पर्यायाने ओबीसीचं करायचं का? मग ते परत पेंडिंग ठेवायचं का? जिल्हा परिषदमध्ये 17 जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रात, त्याच्यामध्ये 50%च्या वर गेलेलं आहे. मग त्या निवडणुका पेंडिंग ठेवायच्या का घ्यायच्या? आणि घ्यायच्या असेल तर 50%च्या आत घ्यावे लागेल, आणि 50%च्या आत घ्यायचं तर मग आरक्षण कुणाचं कमी करायचं? म्हणजे मग ओबीसीचं आरक्षण परत कमी करायचं का? आणि ते कुठल्या आधारावर करायचं? केलं तर परत कोणीतरी कोर्टात जाणार का? ह्या सगळा गोंधळ म्हणजे 50%ची मर्यादा पाळायची असं जरी ठरवलं तरी अडचण आहे, नाही पाळायची असं ठरवलं तरी अडचण आहे, असं दोन्हीकडनं. विनायक आंबेकरजी, सरकारसाठी हा खूप मोठा प्रश्न आहे की 27% आरक्षण द्यायचं असेल तर 50%ची मर्यादा सगळीकडे पाळता येत नाही, आणि 50%ची मर्यादा सगळीकडे पाळायची असेल तर सगळीकडे 27% आरक्षण देता येत नाही. सरकारची भूमिका काय आहे? बेसिकली आता ज्यांनी माहिती सांगितली त्यांच्यामध्ये एक मी सुधारणा करतो की बांटी आयोगाचा जो अहवाल आहे तो कोर्टाने सांगितलेल्या प्रोसिजर प्रमाणे पूर्ण होऊन कोर्टाने त्याला ऍक्सेप्ट केलेला आहे. त्यामुळे बांटिया आयोगाच्या अहवालावरती कुठलाही प्रश्नचिन्ह सुप्रीम कोर्टाच्या मनामध्ये आहे असं मला वाटत नाही. विनायक आंबेकरजी, आय थिंक आपल्याला करेक्शन केलं पाहिजे इथे. बांटिया आयोगाच्या वैधतेवर आणि बांटिया आयोगानं जे निर्णय दिलेले आहेत त्या सगळ्यावर प्रश्नचिन्ह आहेत, बरोबर आहे ना शिवानंदजी आणि विकासजी? आणि त्याच्यावरच 3 जजेसचं जे बेंच बसणार आहे ते बेंच याच्यावरच सुनावणी करणार आहे. जानेवारीपर्यंत इलेक्शन पूर्ण करा. हा जो एक मिनिट आंबेकर सर एक मिनिट, आपण याच्यावरच क्लॅरिटी घेऊयात आणि मी तुमच्याकडे परत येते. शिवानंद सर, फक्त थोडक्यात. जर बाटी आयोग स्वीकारला असेल तर ओबीसीची संख्या फक्त 37% सांगितलेली आहे, त्यामुळं 50%ची मर्यादा बाटी आयोगानुसार ओलांडताच येत नाही, कारण ओबीसीची संख्याच बाटी आयोगाने कमी सांगितलेली आहे, आणि मुळात बाटी आयोगालाच चॅलेंज झालंय हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाटी आयोगावर चॅलेंज काय झालंय तर घटनात्मक आयोग नाही, तो एक अधिकारी नेमलेले आहेत, ते माजी न्यायाधीश नाहीत, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. डेटा राईट आहे का रॉंग आहे हे नंतर ठरवलं जाईल, परंतु याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. म्हणजे बाटी आयोगाची वैधता, म्हणजे बाठी आयोगाची वैधता आणि बाठी आयोगानं दिलेला डेटा या दोन्हीवर प्रश्नचिन्ह आहे, ज्याच्यावर कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे, कारण ते चॅलेंज करण्यात आलेलं आहे. आता बोला विनायकजी. माझ्या माहितीप्रमाणे ज्या वेळेला हा निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने की लांबलेल्या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी पूर्ण करा, त्यावेळेला बाटी आयोगाचा उल्लेख करून त्याप्रमाणे त्या पूर्ण करा असं एक्झिस्टिंग लॉ असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्या अगोदरच्या 2011 बरोबर ना, त्यानुसार म्हटलंय, बाटी अनुसार नाही म्हटलंय, बाटी आयोगाच्या याच्यानुसार नाही सांगितलं त्यांनी. 2022 जो कायदा अस्तित्वात आहे त्या कायद्यानुसार निवडणुका आधीच्या कायद्यानुसार सांगितल्यात. हा बोला आता विनायकजी. आता बेसिकली या आयोगामध्ये हा आयोग मविया सरकारने नेमला होता. आमचं सरकार आल्यानंतर तो पूर्ण करण्यात आला, त्याचा रिपोर्ट सादर करण्यात आला. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये ट्रिपल टेस्ट ही जी काही त्याची क्रायटेरिया सांगितली होती ती पूर्ण केली. आता त्याच्या वैधतेबद्दल जे काही मान्य सुप्रीम कोर्ट निर्णय देईल तो आम्हाला नक्कीच मान्य असेल. त्याच्यामध्ये कुठल्याही वैधानिक संघटनेने दिलेला आदेश हा भाजप नेहमीच पाळत असतं, त्यामुळे त्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही नक्कीच करू. परंतु आता माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे ज्या काही जागा 57 जागांच्या मध्ये 50% जास्त आरक्षण आहे त्याचे निकाल जरी लागले इलेक्शन पूर्ण होऊन तरी ते त्या कोर्टाची जी प्रोसेस चालू आहे आता ज्याची 21 जानेवारी तारीख पडलेली आहे ते त्याच्या अधीन राहतील. परंतु बाकीच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये कुठलाही अडचण सुप्रीम कोर्टाने आज आणलेली नाही, आणि आता त्याच्या पुढे जाऊन सुरू केलेली प्रोसेस जी आहे जी 5-6 वर्ष लांबली होती ती पूर्ण करा. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही 50%च्या आरक्षणाची मर्यादा जी आहे ती ज्यांनी योग्य पद्धतीने सांगितलं की इंदिरा साने, कृष्णमूर्ती या सगळ्यांमध्ये आहे, जरी हे पॉलिटिकल आरक्षण असलं तरी त्यालाही ते रूल लागू आहेत. आता त्याच्यामध्ये राज्य इलेक्शन निवडणूक आयोगाने
त्याच्यामध्ये विचार करून त्याच्यावरती सल्ला करून माझ्या मते ते काहीतरी वे आउट काढतील. आणि मगाशी त्यांनी सांगितलं तसं 2 महानगरपालिका आणि 17 जिल्हा परिषदा यांच्यामध्ये हा प्रश्न आहे, त्याच्यावर काहीतरी उपाय दरम्यानच्या काळात काढला जाईल आणि 31 जानेवारी पूर्वी निवडणुका पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल बरं, अशी ठीक. सरकारची भूमिका आहे. आणि ठीक. सगळ्या वैधानिक त्र्याऐंशी, संघटनेचे आदेश हे 45 पाळायची सरकारची भूमिका आहे. ठीक आहे, ठीक आहे. अमोल मातेलीजी, होईल का जय- सरकार जे म्हणते आता, सरकार पक्षातर्फे जे सांगितलं जाते की काढू आम्ही मधला मार्ग, दिसतोय का काही मधला मार्ग निघताना? नाही पहा, आज सुप्रीम कोर्टाने जो काही आदेश दिलेला आहे हा अत्यंत महत्वपूर्ण आदेश दिलेला आहे. हम्म, आणि एक प्रकारे भाजप सरकारला त्यांनी मोठी चपराक लगावलेली आहे. हम्म. तरी यांना जाग येणार नाही. आणि ओबीसीच्या आरक्षणावर सरकारने जी चूक केलेली आहे ही चूक नाहीये, तर ओबीसी समाजाला फसवण्याचं काम केलेलं आहे. हा राजकीय प्रयोग आहे. हे सरकार आरक्षण देत नाही, आरक्षणाचं राजकारण करतंय. आणि आज न्यायालयाने त्यांचा पोल पूर्णपणे उघड केलेला आहे. ठीक आहे. भाजप सरकार म्हणतं आम्ही 27% दिलं. अरे वो दिलं, पण कागदावर, कायद्याशिवाय प्रक्रियेविना तुम्ही कसं काय देऊ शकता? हम्म. नुसतं वाफ्याचं म्हणजे तोंडाच्या वाफा घालवायच्या, पण द्यायचं काहीच नाही. माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं 50% मर्यादा स्पष्ट असताना देखील ओलांडता येणार नाही. मग सरकार काय झोपलं होतं का? निवडणूक आयोगाने कोर्टात सांगितलं की 57 संस्थांवरती या ठिकाणी मर्यादा ओलांडलेली आहे असं निवडणूक आयोग सांगतं, तरी देखील सरकार काहीच करत नाही. निवडणुका जाहीर करायच्या, मग सरकारनं गडबडीत आरक्षणाचं इंजिन भरधाव पळत न्यायचं आणि त्याला कोर्टातून जाऊन ब्रेक लावायचा, असा हा सगळा प्रकार आहे. ठीक आहे. कोर्ट म्हणतं निकाल न्यायालयाचा, पण निर्णयावर कोणतंच काही अवलंबून नाही. मग सरकार कोणाचा तमाशा ठीक. करतंय? जनतेचा करतोय की मतदारांचा करतोय? ठीक आहे. हे कोर्टाने आज ठासून सांगितलेलं आहे. बरं. परंतु हे नाकळते सरकार आहे. सगळ्या ठिकाणी घोळ करायचा, कोणती गोष्ट आपल्या विरोधात जायला लागली की ती कोर्टात नेऊन अडकून ठेवायची आणि त्याच्यावरती निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आणि आपण पॅटर्न मात्र पॅटर्न आहे नामनिर्णय सरकारचा, द्यायचं. असा असं तुमचा हे आरोप आहे. ठीक आहे, पॅटर्न आहे सरकारचा, असं तुमचा आरोप आहे. घेऊयात आपण भाजपकडनं त्याचं उत्तर. किरण सर, आता एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की 27% आरक्षण जर देऊ शकलं नाही सरकार, तर ओबीसींवर अन्याय होतो. आणि ओबीसींवर अन्याय करायचा नाही, कोर्टाचं म्हणणं पाळायचं म्हणून 50%च्या आत जर ते आरक्षण आणू शकलो नाही तर कोर्टाचा निर्णयाचा अवमान होतो. आता कोर्ट सांभाळायला गेलं तर ओबीसी नाराज होत आहेत, ओबीसी सांभाळायला गेलं तर कोर्ट नाराज होतंय. सरकार मार्ग कसा काढणार? हे फारच इंटरेस्टिंग असणार आहे. पण मला असं वाटतं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अडचण आहे त्यांची संख्या एकंदरीत महापालिकांची किंवा एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या बघता तशी कमी आहे. त्यामुळे हा प्रश्न हँडल करणं तसं फार सोपं आहे सरकारसाठी. कोर्टाच्या आदेशाचा अवमान तर करता येत नाही, कोणालाच करता येत नाही. सरकार कोणाचाही असो त्यांना ती मर्यादा पाळावीच लागेल. जोवर घटनेमध्येच दुरुस्ती होत नाही तोवर 50%ची आरक्षणाची मर्यादा जी आहे ती पाळावीच लागेल. त्याच्याबद्दल काही वाद असण्याचं कारण नाही. राहिला प्रश्न ओबीसी समाजाला कसा टॅकल करणार, तर भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी तर म्हणालेलेच आहेत की भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसी आहे. त्यामुळे ओबीसीना हँडल कसं करायचं याचा भारतीय जनता पार्टीला फार जुना अनुभव आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी राजकीय पातळीवर हँडल करता येऊ शकतात. त्याला अगदी कायद्याचा किस पाडणं आणि सगळं करण्यापेक्षा एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर जिथे हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा ठिकाणी काही समाजाच्या बैठका घेऊन त्यांना जरा विषय समजून सांगितला, सगळ्यांनी जर एकत्र बसून मार्ग काढला तर ते होऊ शकतं. मात्र राजकारणामध्ये असं एकत्र येऊन चर्चा करणं हे फार, आपण म्हणायला फार आयडियलिस्टिक वाटतं. प्रत्यक्षामध्ये तसं काही होत नसतं. प्रत्यक्षामध्ये फार अवघड गोष्ट असते. पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा ओबीसींच्या पाठिंब्याने सत्तेमध्ये आलेला पक्ष असल्यामुळे ओबीसींचं समर्थन त्या पक्षाला सातत्याने मिळत असल्यामुळे. नाही, पण किरण तारे सर, याच्यामध्ये एक आता गंमत काय दिसते म्हणजे तुमचा मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे की राजकीय पातळीवर भाजप हा प्रश्न सोडवू शकतं. सत्ताधारी पक्ष आता भाजप आहे म्हणून ते सोडवू शकतात. त्या समाजाशी चर्चा करून ते हे मान्य करून घेऊ शकतात की हे काही 27%वर आलेलं गंडांतर नाहीये, पण 50%ची मर्यादा पाळायची असेल तर या ठिकाणांवर आपल्याला थोडंसं सॅक्रिफाईस करावं लागेल असं ते कदाचित. पण ज्या क्षणी ते असं करण्यात यशस्वी होतील त्या क्षणी ओबीसींचं आरक्षण खाल्लं अशी टीका त्यांच्यावर विरोधकांकडनं सुरू होईल. त्यामुळे राजकीय दृष्ट्या हे काही सोपं असणार नाहीये भाजपसाठी. नाही, मला असं वाटतं की या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या मी आधी म्हणालो त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर करण्यासारख्या आहेत. जाहीर पब्लिकली मुख्यमंत्री बोलून सांगतील आता आम्ही ओबीसींना सगळं समजवतो आहोत आणि तुम्ही काय समाजाच्या भल्यासाठी त्याग करा वगैरे असं काही ते म्हणणार नाहीत, असं कोणीच म्हणू शकत नाही.
पण कसं असतं, राजकारणामध्ये ज्या गोष्टी ओपनली सांगायच्या असतात आणि ज्या पडद्यामागे सांगायच्या असतात, अशा दोन वेगळ्या प्रकारचं राजकारण चालतं. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला त्या स्थानिक पातळीवर बैठका घेऊन, म्हणजे एखाद्या गावामध्ये जाऊन बैठक घेतली तर त्याचा परिणाम काय महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होईल का, तर असं अजिबात शक्य नाही. एखाद्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले तर गोष्ट वेगळी, पण मुख्यमंत्री काय तसं म्हणणार नाहीत एवढं आपल्याला कळतं. मुख्यमंत्री काय असं कुठल्या पब्लिकली म्हणणार नाही की आता ओबीसीने आमच्यासाठी त्याग करावा आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करावं, असं काही ते म्हणणार नाही. ते म्हणणार पॉलिटिकली करेक्ट स्टेटमेंटच त्यांचं असणार की आम्ही सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार, ओबीसीला न्याय देण्याचा प्रयत्न करणार. पण राजकारण चेहऱ्यावर जेवढं दिसतं तेवढं राजकारण पडद्यामागे त्याच्यापेक्षा जास्त घडत असतं. मी सांगतोय ते पडद्यामागच्या राजकारणाची गोष्ट. पडद्यामागे समजा भारतीय जनता पार्टीने आपापली सगळी यंत्रणा वापरून ओबीसी समाजाच्या बैठका घेऊन हा सगळा प्रयत्न केला. मला वाटतं ते करत सुद्धा असतील. केलं की नाही आपल्याला माहित नाही, आता कुठे विनायची आपल्याला सांगू शकतील असे काही प्रयत्न सुरू आहेत की नाही. ते फार मोठं सिक्रेट नसेल तर सांगायला हरकत नाही, त्यामुळे सगळ्यांना कळेल. पण आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की समंजस्याने टॅकल करता येऊ शकतात. कोर्टाचा निकाल काय लागेल तो लागेल, तो तर सगळ्यांना पाळावाच लागणार, त्याच्याबद्दल काही वाद असण्याचं कारणच नाही. एखाद्या नगरसेवकाचं, एखाद्या जिल्हा परिषद सदस्याचं, पंचायत समिती सदस्याचं सदस्यत्व गेलं तर कसं असतं की राजकीय पक्षांकडे एक पर्याय उपलब्ध असतो. ठीक आहे, तुम्ही पंचायत समितीमध्ये निवडून नाही आला, तुमचं सदस्यत्व गेलं तर तुम्हाला कुठेतरी अकोमोडेट करू, अन्य कुठल्या तरी संस्थेमध्ये घेऊ. अन्य कुठल्या तरी संस्थेमध्ये घेण्याचं जे एक प्रकारचं गाजर दाखवणं ज्याला म्हणतात किंवा ज्याला आमिष दाखवणं म्हणतात, हा प्रयोग इथे राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे एखाद्याची जागा गेली तरी बाबा हरकत नाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करायचं म्हणून आम्ही तुम्हाला कुठेतरी तुमच्या बदल्यामध्ये सन्मानाचं पान देऊ, अशा पद्धतीने राजकारणी हे सगळं करत असतात. आणि हे आत्ताच आहे असं नव्हे, मी अनेक वर्ष पाहत आलोय. काँग्रेसच्या काळामध्ये पण हेच होतं आणि आता पण तेच होणार आहे. हा प्रश्न हा राजकीय सामंजस्याने सोडवायचा. बर, विकास गवळीजी, वाटते का तुम्हाला राजकीय सामंजस्याने प्रश्न सुटेल हा? शक्ती असली तर सुटेल, परंतु एवढी इच्छाशक्ती दाखवण्याची सध्या तरी मला परिस्थिती कुठं सामंजस्याची दिसत नाही. त्याचं कारण असतं हा प्रश्न. आता मृणाल ढोले पाटलांनी बेछूटपणानं माझ्यावर जे आरोप केले, तर त्या आरोपाच्या माध्यमातून मी हाही विषय सांगू इच्छितो. कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये मी का गेलो, मला सर्वोच्च न्यायालयामध्ये जायला एवढा काही भारी शौक नाही आला. एवढे काही पैसे आमच्याजवळ उतूनही आले, इतका काही आम्हाला रिकामा वेळ नाही. सगळं सोडून आम्ही इथं सुप्रीम कोर्टामध्ये 15-15 दिवस या ठिकाणी आमचा वेळ देतो, पैसेही खर्च करतो, श्रमही खर्च करतो. कशासाठी करतो? कारण 289 लोकांनी माझ्या समोर जीव सोडलेला मी पाहिला. त्यांचे अक्षरशः जसं एखाद्या रस्त्यावर एखाद्या पोराच्या अंगावर जर गाडी जात असेल तर आपण जाऊन त्या मुलाला बाजूला करतो आणि त्याचा जीव वाचवतो. त्यावेळेला माझ्या समोर 289 लोकांची कत्तल झाली. त्या पिटिशन मध्ये आमच्या मागणी नव्हती. ती मागणी नसताना त्या ठिकाणी 289 लोकांचे ओबीसीचे पद गेले. एखाद्या माणसाला जिवंत मरण पाहणं आणि एखाद्याचं पद जाताना पाहणं ही एकंदरीत सारखी प्रक्रिया आहे. त्यामध्ये जितकं पाप लागते तेवढंच पाप ह्याच्यामध्ये लागते. आणि अशा पद्धतीनं जर 4200 लोक उद्या घरी जात असतील आणि ते जर हे उघड्या डोळ्यानं पाहायला तयार असतील तर याला आता आमचा इलाज नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीला ओबीसी नेते म्हणवणारे हे ढोले पाटील हेच जर अशा पद्धतीनं सगळा विषय करत असतील आणि चुकीच्या पद्धतीवर त्याला नेत असतील, यांनी तर काही या ठिकाणी येऊन सर्वोच्च न्यायालयात हा विषय मांडला नाही की आमच्या आजही मी सांगतो की या लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. आपण सुद्धा उल्लेख केला की सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिटिशन, हा उल्लेख म्हणजे त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार हटलेली नाही. ह्याच्यासाठी या लोकांनी आतापर्यंत काय केलं? का यांनी 6-5 हा सगळा विषय झाल्याच्या नंतर ते त्यामध्ये इंटरव्हेन्शन दाखल करून की आमच्या ओबीसी प्रवर्गातून निवडून येणाऱ्या लोकांना तुम्ही सेफ करा, हा मुद्दा का या लोकांनी घेतला नाही? स्वतःला ओबीसी म्हणवतात तर मग त्यांनी ओबीसीच्या समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या लोकप्रतिनिधींसाठी का त्यांनी वेळ दिला नाही? का त्यामध्ये इंटरव्हेन्शन दाखल केलं नाही? हे अशी परिस्थिती आहे ताई. आणि याच्यामध्ये मी राज्य निवडणूक आयोगाकडेही पत्र घेऊन गेलो, त्याची रिसिप्ट आहे माझ्याकडे. त्यानंतर ग्रामविकास विभागाकडे गेलो, त्याच्यानंतर त्या नगर विकास विभाग अधिकाऱ्यांना दिले, सगळ्यांना दिल्याच्या नंतर मला सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचं काम पडलं. ही सगळी परिस्थिती अशा लोकांमुळे. आता त्याला नाविलाज आहे. या जसं विश्वनाथ प्रताप सिंगांच्या वेळेचं उदाहरण दिलं की ओबीसीला मंडल आयोग हा कोणासाठी लागू केला होता? व्हीपी सिंगांनी ओबीसीसाठी.
त्याला विरोध करणारे लोक कोण होते? बरं, ओबीसी ठीक आहे. त्यात पहिली आत्महत्या ओबीसी. तुम्ही सवाल उपस्थित केलेत मृणाल ढोले पाटलांना, आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांना विचारूयात. मृणाल ढोले पाटील जी द्या उत्तर. म्हणजे तुम्हाला एवढाच जर आक्षेप आहे त्यांनी केलेल्या याचिकेवर, तर इंटरव्हेन्शन काय केलं तुम्ही? न्यायालयीन पातळीवर तुमची लढाई काय होती ओबीसी समाज म्हणून, ओबीसी नेते म्हणून? ओके, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विकासजींना मला विचारायचं होतं, ते सगळ्या सरकारी संस्थांकडे गेले, त्यांना जे काही उत्तर भेटले. एक मी तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये 78% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही अडचण नव्हती. प्रॉब्लेम फक्त 22% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होता. ह्यांनी तेवढंच 22% चॅलेंज करायचं होतं की एवढंच वरती गेलेलं आहे आणि याच्यावर आपण निर्णय द्या. तर 78% सेव्ह झालं असतं. मग जवळजवळ 80% स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागल्या असत्या. राहिला प्रॉब्लेम 20%चा, त्यात कोर्टाने मार्ग काढला असता. दुसरा विषय विकास गवळी जे म्हणतायत की त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, तर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये जे बोगस कुणबी दाखले येतात, त्याच्यामध्ये जे खोटी लोक उभी राहतात, गैरफायदा घेतात, त्यांची पदं रिक्त येत नाही, त्यांना कास्ट व्हॅलिडिटी देत नाही. मृणाल ढोले पाटीलनी पार अक्षरशः जात पडताळणी समितीपासून डिस्ट्रिक्ट कलेक्टर असू, डिव्हिजनल कमिशनर असू, जात पडताळणीचा नाही मुद्दा, जात पडताळणीचा नाही मृणालजी. आपण या मुद्द्यावर, या याचिकेवर येऊयात. जात पडताळणीचं राहू देत, आपण या याचिकेवर येऊयात. या याचिकेच्या बाबतीत तुम्ही इंटरव्हेन्शन केलं का काही? मला बोलून तर द्या, येतो मी. डिव्हिजनल कमिशनर पर्यंत आणि त्याच्यानंतर चीफ सेक्रेटरी लेवल असेल, स्टेट कमिशनर, बॅकवर्ड क्लास कमिशन असेल, या सगळ्या ठिकाणी माझे अर्ज आहेत. हायकोर्टात राणे कमिशनला चॅलेंज करणारी पहिली पिटिशन माझी आहे. 2004चा GR चॅलेंज करणारी पहिली पिटिशन माझी आहे. राहिला सुप्रीम कोर्टचा विषय, मुळात सुप्रीम कोर्टमध्ये आमचे सहकारी, आमच्या संघटनेचे सहकारी मंगेश ससाने यांची इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी भाटिया कमिशननी ओबीसी समाजावर अन्याय केलाय, खूप प्रचंड जागा कमी दाखवलेल्या आहेत. याच्यावर आम्हीच आक्षेप घेतलाय महाराष्ट्रामध्ये, दुसरं कोणी घेतलंय का? तर त्याच्यावर विकास गवळी का बोलत नाही की भाटिया कमिशननी फिगर्स कमी दाखवलेले आहेत, 37% दाखवले, 52% दाखवले नाही. ओके. एक मिनिट मृणालजी, एक मिनिट. हा स्पेसिफिक मुद्दा महत्वाचा आहे, आपण बोला. हा बोला विकासजी, फक्त थोडक्यात प्लीज. हे बघा, आता जो विषय त्यांनी घेतला, भाटिया कमिशन अपॉइंट कोण केलं होतं? यांच्याच नेत्यांनी. नाही पण विकासजी त्याच्या आधी सांगा. भाटिया कमिशन, एक मिनिट माहिती, एक मिनिट मृणालजी. विकासजी मला एक सांगा, तुमची जी पहिली याचिका होती ती मुळात 5 जिल्ह्यांसाठीच होती ना, संपूर्ण ओबीसी आरक्षणासाठी नव्हती ना? अजिबात नव्हती. संपूर्ण ओबीसीचा आरक्षणाचा विषय त्याच्यामध्ये नव्हता. आमचं फक्त त्यावेळेला त्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यकाळ वाढवण्यासाठी ती याचिका होती. आमची प्रेयरही नव्हती. 289 लोकांची एका झटक्यात पदं सर्वोच्च न्यायालयाने काढून टाकली आणि त्याचं पाप आमच्या माथी मारलं. आमची मागणी सुद्धा त्याच्यामध्ये तशी नव्हती. आजही तुम्ही आमची पिटिशन चेक करा. त्यामुळे आपण थोडंसं चेक करूयात. म्हणजे उगाच त्यांनी सगळं काढून घेतलं असं लोकांच्या समोर जायला नको, एवढ्यासाठी मी हा प्रश्न विचारला होता. आणि आता तो दुसरा मुद्दा, तो भाटिया कमिशनच्या बाबतीत त्यांनी विचारला, तुम्ही आक्षेप घेतला की नाही की भाटिया कमिशनने फक्त 37% ओबीसीची संख्या दाखवली याच्यावर? पहिला जो आक्षेप आहे भाटिया कमिशनच्या त्यावेळेसच्या कार्यपद्धतीवर, आजही लेखी आहे माझ्याकडे. आजही भाटिया कमिशनच्या समोर जाणारा मी आहे. मी त्यावेळेला स्पष्टपणाने सांगितलं की कमिशन वाट चुकते. त्यांनी ज्या पद्धतीनं ओबीसीची आकडेवारी जमा करायला पाहिजे तर आकडेवारी जमा करत नव्हती. ते काय करत, त्यांनी काय चालू केलं होतं, या गावातनं किती सरपंच झाले, या गावातनं किती जिल्हा परिषद मेंबर झाले, इथनं किती आमदार झाले, याचा डाटा जमा करणं चालू होता. प्रत्यक्षात ते अपेक्षित घेतलं का? ह्या एक गोष्ट लक्षात घ्या, जर का भाटिया कमिशनला आक्षेप घेऊन भाटिया कमिशन जर त्यावेळेला आपण थांबवलं असतं तर ट्रिपल टेस्ट म्हणजेच भाटिया कमिशन आहे आणि ट्रिपल टेस्ट जर नसली राज्यामध्ये तर ओबीसीला आरक्षणच देता येत नाही. हे के कृष्णमूर्तीच्या 5 जजेसच्या घटनापीठाचा निकाल आहे. मग आपल्याला ओबीसीचं आरक्षण टिकवायचं होतं का संपवायचं होतं? मी ओबीसी असताना मी ओबीसीच्या आरक्षणाचा मारेकरी का व्हावं? हे ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी करतात, माझं भाटिया कमिशन म्हणजे काय फार व्यवस्थित त्यांनी अहवाल दिला असं अजिबात म्हणणं नाही. परंतु आज जे भेटलेलं आहे कमीत कमी ते टिकवून त्याच्यामध्ये सुधारणा करायचा प्रयत्न अपेक्षित होता. परंतु आजच्या घडीला ट्रिपल टेस्ट पूर्ण संपवून ओबीसीचं आरक्षण संपवायच्या मागे ही लोक लागलेली आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो.
ठीक आहे. चला, शिवानंद भानुसे सर, आता हे बाठिया कमिशनच्या प्रकरणावरची चर्चा तर होत राहील, कारण तो मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे. पण मगाशी जो किरण तारेंनी मुद्दा उपस्थित केला, तुम्ही बऱ्याच वेळेला मला कायद्याने काय करता येऊ शकतं किंवा सरकार काय करू शकतं हे सांगतं, पण हा प्रश्न जर सरकारच्या अखत्यारीमध्ये, म्हणजे समजा जनगणना करायची आहे, जातीय जनगणना करायची आहे, ती होत नाहीये, ट्रिपल टेस्ट होत नाहीये, तोपर्यंत हा जर प्रश्न 20 किंवा 22% नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा असेल, तर सरकारला तो राजकीय पद्धतीनं लोकांशी बोलून सोडवता येऊ शकतो का? म्हणजे जे मगाशी किरण तारे सरांनी म्हटलं तसा मार्ग खरंच काढता येऊ शकतो का? असं लोकशाहीमध्ये होत नसतं. असं विनोदानं म्हटलं जाऊ शकतं किंवा पाठीमागच्या दारात किंवा पाठीमागच्या ठिकाणी ते इनडायरेक्टली त्या गोष्टी होत असतात, परंतु असं होणार नाही. कारण हा प्रश्न 159 ठिकाणचा प्रश्न आहे. 83 पंचायत समिती, 17 जिल्हा परिषद, 57 नगरपालिका आणि 2 महानगरपालिकेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी 50% वर गेलेले नाही. पण आता काय केलंय माहिती का निवडणूक आयोगानं, काही जिल्हा परिषद आणि काही पंचायत समितीचे आरक्षणही सुद्धा जाहीर करून टाकले. आता त्या निवडणुका त्या पद्धतीने घ्याव्या लागतील. नाहीतर मग त्यांना परत एकदा हे जे 50% वर गेले त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने जाहीर करावं लागेल. जे 50% आत आहेत तेवढ्याच निवडणुका घ्यायच्यात का 50% वर गेलेल्या त्या पण निवडणुका घ्यायच्या? कारण आता नगर परिषदेचा जो होऊन गेल्या त्यांचे निकाल लावायचे का निकाल राखून ठेवायचे? निकाल लावले तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून या सगळ्या लोकांचं 57 ठिकाणी काय होणार आहे? आणि नंतर या निवडणुका घेतल्यानंतर 50% वर घेतल्या तर आज मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की 50% वर आज टिकू शकत नाही. सुप्रीम कोर्ट हो म्हणू शकत नाही, कारण इम्पेरिकल डेटा नाही, ट्रिपल टेस्ट झालेली नाही. त्याच्यामुळे तांत्रिक दृष्ट्या, कायदेशीर दृष्ट्या आज तरी महाराष्ट्र शासन जोपर्यंत ट्रिपल टेस्ट करत नाही, इम्पेरिकल डेटा करत नाही, टेम्पररी सगळं बघत नाही, तोपर्यंत हे होऊ शकत नाही. सुप्रीम कोर्ट किंवा कुठलेही कोर्ट, सुप्रीम कोर्ट असू द्या का कुठलेही कोर्ट असू द्या, झालेले कायदे तपासून सांगण्याचं काम कोर्टाचं असतं. मुळात हे जर झालेलंच नसेल तर कोर्ट हे मान्य करू शकत नाही. आणि त्यासाठी हे तीन जजचं घटनापीठ काम करणार नाही. त्यासाठी एक तर 7 जजचं घटनापीठ बसवावं लागेल. मोठं घटनापीठ लागणार आहे, खंडपीठ लागणार आहे, आणि ते जर नसेल तर मग प्रश्न उपस्थित होईल. विनायक आंबेकरजी, आपण हे सगळा इतिहास जरा वेळ बाजूला ठेवूयात आणि प्रॅक्टिकल आता वर्तमानावर येऊयात. वर्तमानात आताची काय परिस्थिती आहे? नगरपालिका, नगरपंचायती जाहीर झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये 57 अशा संस्था आहेत की ज्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे. तिथे काही करता येणार नाहीये. 2 तारखेला मतदान होईल. पण पुढच्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका जिथे 27% मर्यादा ओलांडली जाते तिथं आरक्षण बदलण्याची संधी अजूनही राज्य निवडणूक आयोगाकडे आहे. सत्ताधारी पक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? ते आता 50% मर्यादेमध्ये ते सगळं आणून निवडणुका घ्यायचा आणि पुढचा घोळ टाळायचा, की घोळ तसाच ठेवायचा आणि निवडणुका घ्यायच्या? आमचं नेहमीच भूमिका अशी राहिलेली आहे की जे कायद्यानुसार आहे त्याप्रमाणे जावं. मगाशी हे सारखं म्हणतायत की ट्रिपल टेस्ट झालेली नाही. बाटिया कमिशनमध्ये ट्रिपल टेस्ट ही झालेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हा जो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता 31 जानेवारीच्या आतमध्ये निवडणुका पूर्ण करा, त्यानुसार या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यापैकी 246 पैकी 40 आणि 42 पैकी 17 ठिकाणी फक्त प्रॉब्लेम आहे, ज्याचे निकाल हे सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयाप्रमाणे त्या पुढच्या केसच्या अधीन राहून डिक्लेअर होतील. इलेक्शन प्रोसेस पूर्ण करायला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे 246 पैकी 40 सोडल्या तर 206 आणि 42 पैकी 17 सोडल्या तर उरलेल्या सर्व ठिकाणी निकाल लागून सर्व ओबीसी बांधव हे तिथल्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकणार आहेत. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाची कुठलंही ऑब्जेक्शन नाही, कारण ही निवडणूकच मुळी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 31 जानेवारी आंबेकरजी, मी तुम्हाला याच्याबद्दल नाही विचारते. आंबेकरजी, मी तुम्हाला हे विचारतेय की जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिका जिथे आपण ही 27% मर्यादा क्रॉस करतोय हे आपल्याला माहित आहे, त्यांचं काय करायचं? त्यांची मर्यादा क्रॉस होऊ द्यायची आहे की ते पुन्हा आरक्षणाची सगळी पद्धत बदलायची आणि ते 50% आत आणायचंय? राज्य निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. सरकार मध्ये आम्ही आहोत म्हणून महायुतीतर्फे आम्ही नक्की रिप्रेझेंटेशन देऊ की तुम्ही जी योग्य भूमिका आहे ती घ्या, परंतु आपण निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. सरकारला काय वाटतं? सरकार बोलायला स्वायत्त संस्था तुमची बटीक आहे भारतीय जनता पार्टीची, लक्षात ठेवा. तुम्ही सांगाल तसं त्या पद्धतीने निवडणूक आयोग काम करताय.
या तुम्ही OBC सांगाल तेव्हा त्या बांधवांना ठिकाणी त्या सर्व निवडणुका लागतंय, रिझर्वेशन देऊ त्यांना शकते इच्छा आणि असेल तर द्यावं तुमच्या अशी पद्धतीने अमोलजी येते ना तुमच्या मी तुमच्याकडे. वेळेनुसार अमोलजी इच्छा time आहे. तयार करतात. यापूर्वी पूर्णपणे विनायकजी भारतीय एक जनता मिनिट वेळेला अमोलजी, पार्टी विनायकजी ठीक आहे, आपण खूप इकडे तिकडे नको जाऊयात. मला एवढंच सांगा ना की निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे का? मान्य आहे आम्हाला, कागदावर तर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि सरकार फार फार तर भूमिका मांडू शकतं. मला सत्ताधारी पक्षातला प्रमुख पक्ष म्हणून एवढं सांगा ना, तुमची भूमिका काय आहे? 27% आरक्षण जे जास्त दिलेलं आहे जिथे, ते कमी करून घ्यायच्या निवडणुका की आता जे जास्त दिलेलं आहे ते तसंच ठेवायचं, टांगती तलवार ठेवून निवडणुका घ्यायच्या, जेव्हा की ते बदलायला चान्स आहे आता? आमची भूमिका अशी आहे की ओबीसी बांधवांना 27% आरक्षण मिळालं पाहिजे, बर. कायद्याच्या चौकटीत राहून. त्यामुळे इलेक्शन कायद्याच्या कमिशन चौकटीत राहून नाही मिळत आहे ना सर. जर मिळत नाही इलेक्शन कमिशन त्याच्यावर उपाय काढेल ना मॅडम. एक्झॅक्टली, थोडा तो धैर्य प्रश्न धरा ना. तुम्ही प्रश्नच समजून घेत नाहीयेत माझा. माझा भारतीय प्रश्नच जनता तो आहे. पार्टी हा ओबीसी प्रश्न बांधवांची समजून या घेतो. ठिकाणी संपूर्ण फसवणूक केलेली आहे. एका बाजूनी ओबीसीच्या नावाने ढोल बडवतात, कुठलीही एका बाजूने सांगतात की फसवणूक केलेली विधानसभेमध्ये आम्हाला नाही. ओबीसीने ज्या मतदान वेळेला केलेलं या आहे निवडणुका आणि ही लांबणीवर ओबीसी पडत होत्या, बांधवांची चक्क फसवणूक त्यावेळेला केलेली आहे. भारतीय आणि जनता आता ते सांगतात की पार्टीचे निवडणूक आयोग राज्यातले स्वायत्त आहे. प्रमुख नेते अनेक वर्ष माननीय निवडणूक आयोग देवेंद्रजी तुमची यांनी दुप्ती काय असं झालेली तुम्ही आहे? विधान दोघंही केलं बोललात होतं. तर तुम्ही कसं सांगा काय? ज्या भारतीय पद्धतीने जनता काम पार्टी करताय. विनायकजी आपल्या एक मिनिट, आता OBC त्यांना बोलू दे. बांधवांना ठीक आहे विनायकजी, त्यांना आपल्या बोलू. विनायकजी तुम्हाला वेळ दिला मी, आता त्यांना बोलू स्वायत्त दे. निवडणूक आयोग आहे. कुठलंही कसलं कमी स्वायत्त पडू निवडणूक आयोग देणार आहे? नाही. सांगा ना मला. हा OBC विनायकजी एक बांधवांच्या मिनिट, त्यांना पाठीशी बोलू देत. हा अमोलजी भारतीय बोला, चला जनता मुद्दा पूर्ण पार्टी करा, पण मुद्दा ठामपणे पूर्ण उभी करा. ते आहे. नुसते टोलवा टोलवी नको. आंबेडकर साहेब ज्या पद्धतीने सांगतात मी त्या पुन्हा एकदा पद्धतीचं सांगतो, काही काम ज्या होत वेळेला या नाही. निवडणुका या लांबणीवर ठिकाणी पडत कुठेही होत्या, पारदर्शकता त्यावेळेला नाहीये. माननीय देवेंद्रजी ओबीसीच्या फडणवीस नावाने यांनी ढोल विनायकजी, बडवायचे आता त्याच्यावर पण झाली ना ओबीसीला चर्चा, द्यायचं आता आपण काहीच पुढे नाही. चाललोय ना. सरकारी कोट्यातून आरक्षण मिळालं नाही तर भारतीय जनता पार्टी 27% आरक्षण द्यायचं म्हणून सांगताय ना. 27% निवडणुकीत का देत नाही? तुम्ही द्यायला तिकीट पाहिजे ना. वाटपातून 50% देईल. आरक्षण असं बघायला अहो पाहिजे. विनायकजी, ही तुम्ही प्रशासकीय विरोधाभास सेवा आहे. लक्षात घ्या हो. आपण एक मिनिट त्याच्या अमोलजी, पुढे जाऊ. अमोलजी एक मिनिट. त्या विनायकजी, OBC तुम्ही बांधवांना विरोधाभास सत्तावीस लक्षात घेत नाहीयेत आणि तुम्ही फक्त नुसतं राजकीय गोष्टी सांगताय. विरोधाभास आहे की 27% द्यायचं तर तुम्हाला कोर्टाचा नियम पाळता येत नाही आणि कोर्टाचा नियम पाळायचा तर 27% देता येत नाही. तुम्ही हे दोन्ही मान्य करताय आणि म्हणता निवडणूक आयोग निर्णय घेईल. आम्ही तुम्हाला पक्षाची भूमिका विचारतोय. जर तुमच्या पक्षाची भूमिका असेल की 27% आरक्षण द्यायचं आहे तर याचा अर्थ कोर्टाची मर्यादा पाळता येणार नाही. कुठली तरी एक बाजू तर आपल्याला मान्य करावी लागेल ना. असं अजिबात नाही. कसं नाहीये? निवडणूक आयोग याच्यातून निर्णय काढणार नाही असं तुम्ही मी स्टुडिओमध्ये अहो, बसून ठरवू शकत अहो नाही. निवडणूक आयोग आयोगाबद्दल आपण नाही याच्यावरती बोलत आहोत. ना आपण हे कोर्टाकडे बोलतोय की जाऊ तुमची शकतं, राजकीय पक्ष म्हणून कोर्टाचा काय guidance मागणी आहे. मागू शकतं. त्यातले काही लिगल एक्सपर्टना ते कन्सल्ट करू शकतात. ते नक्की मार्ग काढतील बरं याच्यातून. ठीक आहे, जेव्हा चला कोर्ट बोला त्यांना अमोलजी बोला. decision ठीक आहे नाही ठीक आहे काढला. ठीक आहे विनायकजी, चला अमोलजी बोला. नाही ते सांगतात लिगल लोकांकडून एक्सपर्ट लोकांकडून आम्ही मार्ग काढू शकतो किंवा मग इतक्या दिवस का झोपले होते का? त्यांनी का काढला नाही मार्ग? निवडणूक आली की त्यांना हे सगळं निवडणूक आठवतं आयोगाला काय? विचारायचा प्रश्न आहे. निवडणूक आयोग हे सांगतात आयोगाला निवडणूक जरूर आयोग विचारा स्वायत्त संस्था आहे. आपण, काहीच हरकत नाही. आंबेडकर साहेब आता मला बोलू द्या ना, मध्ये मी बोलत नाही. तुम्ही सांगताय मगाशी की मध्येच बोलत होता 27% तुम्ही. ओबीसी कायम बांधवांना मध्ये आम्ही बोलत आरक्षण तुम्ही. दिलं आणि आणि तुम्ही बरीच सांगताय माहिती- एका बाजूने ही निवडणूक चुकीची आयोगाची सांगताय. जबाबदारी आहे. ही बरीच राज्य माहिती सरकारची चुकीची जबाबदारी सांगताय, आहे. राजकीय आरोप करताय. प्रशासकीय व्यवस्था तुम्हाला 27% तुम्ही ओबीसींचा आरक्षण दिलं काय ना, राज्य ते लागू करायची करायचे. जबाबदारी तुमची आहे. ठरवा. तुम्ही पळ काढताय, बर तुम्ही चला. पळकुटे आहेत. ओबीसी अजिबात नाही, बांधवांची तुम्ही फसवणूक पळकुटे करताय. आहात. ठीक आहे. भारतीय जनता अजिबात पार्टीचा कोणी खरा फसवणूक चेहरा करत नाही. आज सुप्रीम कोर्टाने या राज्यातल्या ठिकाणी ओबीसीला उघड जाणीव आहे, आम्ही केलेला आहे फसवणूक करत आणि तुमचा नाही. पर्दाफाश केलेला आहे. तुमचं तोंड काळं केल्याशिवाय आता स्वस्त बसणार बरं, नाही. ठीक आहे. ओबीसी बांधव आता पेटून उठणार, लक्षात ठेवा. तुम्ही ओबीसी बांधव कशी फसवणूक करताय हे जनता उघड्या डोळ्याने पाहते, लक्षात ठेवा. आणि ओबीसी सुप्रीम कोर्टाने बांधवांचं शिक्कामोर्तब कल्याण देखील तुम्ही केलेले आहे. केलं. आणि हे तुम्ही OBC कशी फसवणूक बांधवांना करताय कळतं. हे तुमचा तुमच्यासारखे खरा जे चेहरा बाहेर राजकीय आलेला आहे, हेतूने लक्षात ठेवा. प्रेरित झालेले विनायकजी आणि बरोबर आहे. अमोलजी पण ठीक तुमच्या आहे ठीक आहे ढोल ठीक आहे बडवण्यामध्ये ठीक आहे. काहीच विनायकजी नाही, आणि लक्षात अमोलजी ठेवा. ठीक आहे. तुम्ही राजकीय टोलवा टोलवी करत राहा. तुम्ही नुसत्या किरण घोषणा तारे करताय, सर पुसक्या घोषणा करताय, पोकळ घोषणा करताय, पण द्यायचं हा, काहीच ठीक नाही. आहे. तुमची ओबीसीना सर्व सरकार वांदोट आहे, लक्षात ठेवा. मदत ही या किरण भारताची तारे सर, शक्ती नाहीये. सरकार आणि या किरण तारे सर, ही अडचण तर नावाखाली सरकारची देशात स्पष्ट दिसते की 27% देता येत नाही, हेही सांगता येत नाही आणि 50%ची मर्यादा पाळता येत नाही. ही सगळी अडचण आता सरकारची स्पष्ट दिसते. बाठिया आयोग जो नेमला होता त्याच्यावरच्या शिफारस आहे, पण आता जो मुद्दा सरकारकडे आहे की ठीक आहे आता अधीन राहून सध्याच्या आहेत त्या निवडणुका घेतल्या तरी चालतील, पण ज्या निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत त्या बाबतीमध्ये सरकार निर्णय घेऊ शकतं की तिथे 50%च्या आतमध्ये येऊन या निवडणुका घ्यायच्या. पण आत्ताच्या घडीला एक निवडणूक या पद्धतीनं आणि दुसरी निवडणूक 50%च्या आत असं करणं हे सरकारला परवडणारं आहे का, की असं करणं हाच यातला श्रेयस्कर मार्ग असू शकतो? नाही, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. मी आधी म्हणालो त्या माझ्या भूमिकेवर मी कायम आहे की जगातला कुठलाही प्रश्न
हा चर्चेतून सुटू शकतो. जसं कुठलाही प्रश्न नाही जो चर्चेतून सुटू शकत नाही, त्याला थोडं सामंजस्य दाखवायला. राजकीय नेत्यांमुळे ते सामंजस्य नसतं म्हणून प्रश्न निर्माण होतात, किंबहुना त्यांना ते प्रश्न भिजत ठेवणं हे त्यांच्या पॉलिटिक्सच्या दृष्टीने फार सोयीचं असतं, म्हणून हे प्रश्न राहतात. याच्यामध्ये विषय काय येतो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, एक निवडणूक झाली हरकत नाही, नगर परिषदा नगरपालिका होऊन जाऊ दे, पण पुढच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाचा फेरविचार करता येऊ शकतो. 50%ची मर्यादा पाळून त्यातही 27% देऊ अलॉटमेंट करता येऊ शकते. यासाठी म्हणून सगळ्या राजकीय पक्षांनी जर निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आणि निवडणूक आयोगाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर निवडणूक आयोग त्याच्यामध्ये मार्ग काढू शकतो ना. हा आयोगाचा अधिकार आहे, आयोग त्यामध्ये करू शकतो. आणि आपण लोकशाहीमध्ये राहतो ना, तर लोकशाहीमध्ये एकमेकांची मतं समजून घेणं, एकमेकांना मतं सांगणं, निवडणूक आयोगाकडे आपलं प्रतिनिधी पाठवणं, त्यांच्याकडे निवेदन देणं, हाच मार्ग त्याच्यामध्ये उरतो. सरकारची भूमिका काय असेल किंवा विरोधी पक्षाची भूमिका काय असेल ही वेगवेगळी असता कामा नये. ओबीसींना जर न्याय द्यायचा असेल तर सरकार आणि विरोधी पक्ष दोघं एका पेजवर आहे हे दिसलं पाहिजे. ते आता दिसतंय का आपल्याला, ते दिसत नाहीये. त्यामुळे याच्यातनं वास असा येतो सगळ्या समाजाला की राजकीय नेते फक्त राजकारण करतायत, त्यांना ओबीसीच्या हिताची काही पडलेली नाही. त्यांना फक्त आपल्या जागा कशा निवडून येतील, आपलं सत्ता कशी सावध राहील याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. पण जेव्हा समाजाला न्याय देण्याचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यांनी मिळून एक भूमिका घेऊन निवडणूक आयोगाचं दार ठोठावलं पाहिजे, आयोगाकडे गेले पाहिजे आणि आयोगाला हे सांगितलं पाहिजे की तुम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये ज्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका होऊ घातलेल्या आहेत तिथे मात्र याचं इम्प्लिमेंटेशन करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हे जर केलं तर सगळ्यांनाच न्याय मिळेल. पण किरण सर, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना, प्राप्त परिस्थितीत ही फक्त आदर्शवादी भूमिकाच असू शकते, ही प्रत्यक्षात येण्याची शक्यता फारच कमी आहे. तेच मी म्हणालो की ही आदर्शवादी भूमिका राजकारणी घेत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे एवढी चर्चा कराव्या लागतात सगळ्यांना. विकास गवळीजी, फक्त 2-3 वाक्यात वेळ संपली आहे माझी, प्लीज. आता ज्या विषयावर चर्चा चालू होती की याला सर्वपक्षीय सामंजस्य आणि सगळ्या समाजामध्ये बसून जर आपण करतो म्हटलं तर ते होऊ शकते. पण एक माझं सबमिशन आहे त्याच्यामध्ये, मी काही त्यांना क्रॉस करत नाही, ज्येष्ठ व्यक्ती आहेत, पत्रकार महोदय आहेत ते. माझा मुद्दा या ठिकाणी थोडं समजून घ्या. बाठिया कमिशनच्या रिपोर्टचा आम्ही ज्या पद्धतीनं वापर या ठिकाणी सुरू केला होता तर त्याच्यामध्ये बाठिया कमिशन मध्ये जी आकडेवारी दाखवली होती तर त्या आकडेवारीचा आधार घेऊन आम्ही ओबीसी साठी स्वतंत्र बजेटची लढाई सुरू केलेली आहे. परंतु आज ते बाठिया कमिशनच मोडण्यासाठी हे लोक निघालेले आहेत. त्याच्यामुळे त्या स्वतंत्र बजेटच्या मागणीला उद्या काही अर्थ राहणार नाही. आणि मला तरी आज एकंदरीत त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वास यायला लागला की आमची ही जी स्वतंत्र बजेटची मागणी आहे ती कदाचित मला असं वाटतं ती आरक्षणाच्या पलीकडची आहे. त्यामुळे विकास गवळी सर, आपण त्याच्यावर वेगळ्या पद्धतीनं बोललं पाहिजे, कारण आता आपण फक्त आरक्षणाबद्दल बोलतो. या सगळ्यामध्ये एक मुद्दा फार दुर्लक्षित राहतो की जेव्हा आपण 27% आरक्षण, 50%ची मर्यादा, त्याच्यातनं किती पदं जाऊ शकतात, किती महानगरपालिका, किती जिल्हा परिषदांमध्ये होऊ शकते हे सगळं म्हणतो, त्यावेळेस एक मुद्दा फार दुर्लक्षित राहतो आणि तो मुद्दा असतो मतदारांचा. मतदार जेव्हा मत कर देतो त्यावेळेस त्याला अपेक्षा असते की त्यानं निवडून दिलेल्या उमेदवारानं 5 वर्षांसाठी त्याच्यासाठी काम करावं. जर त्या उमेदवाराच्याच डोक्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार असेल तर तो काम कसं करणार आणि मतदारांच्या अपेक्षा त्याच्यातनं पूर्ण होणार का? म्हणजे जो सुरुवातीला किरण तारे सरांनी आणि शिवानंद सरांनी मुद्दा मांडला होता की ही सगळी प्रक्रिया मुळात कशासाठी? ही प्रक्रियाच मुळात आहे की लोकशाही प्रणाली राबावी यासाठी. जर ते लोकशाही प्रणालीमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित राहणारे उमेदवार जर आपण निवडून देणार असू तर मग ती प्रणाली राबवली जाणार का? हा महत्त्वाचा सवाल आहे. याच्यात अंतिमतः नुकसान कुणाचं होणार आहे? मतदारांचं होणार आहे. ते व्हायचं नसेल तर हे सगळे घोळ आधीच निस्तरले गेले पाहिजेत. आणि जर आता संधी आहे तर ते निस्तरायला चान्स आहे तर किमान जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी हा सगळा घोळ निस्तरून पुढे जाता येईल का याचा विचार व्हायला पाहिजे. आणि याचा सगळ्याचा लार्जर पिक्चरवर विचार करताना हेही आता निस्तरायला पाहिजे की जर इम्पेरिकल डेटा गोळा करणं आणि 27% आरक्षण जर द्यायचं असेल तर त्यासाठीचा योग्य बेस तयार करणं ही आता जर काळाची गरज बनलेली असेल तर त्याच्यापासून आपण किती दिवस दूर पळणार आहोत? या सरकारनं केलं नाही ते सरकार करेल, त्या सरकारनं केलं नाही ते सरकार करेल, ही जर भूमिका असेल तर मग ओबीसी आरक्षणाचं हे भिजत घोंगडं तसंच राहील. ते ठेवायचं नसेल तर मग आता शेवटी कायद्यानं जे उपाय अवलंबवले आहेत, दिलेले आहेत त्यांचाच अवलंब करावा लागेल. नाहीतर पुढच्या निवडणुका येतील तरी हे प्रश्न तसेच राहतील. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, मनापासून आभार आपले. आणि यानंतर लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.